Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Significance of marketing research in marketing decision making. Okay. In last lecture, we were learned what is marketing research, its feature and function. Right? So marketing research मध्ये आपण काय बघितलं? Introductory part मध्ये marketing research is systematic activity to find out marketing problem and marketing opportunity. ओके, मार्केटिंग रिसर्च मध्ये काय केलं जातं तर मार्केटिंगशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत हे फाइंड आउट केले जातात आणि अपॉर्च्युनिटी ह्या फाइंड आउट केल्या जातात आणि त्या सॉल्व्ह केल्या जातात. सिग्निफिकंट ऑफ मार्केटिंग रिसर्च. पॉइंट नंबर फर्स्ट, मार्केट इन्फॉर्मेशन. Successful marketing require a detailed and in-depth knowledge of the market and its specific characteristics. So marketing research helps to identify, collect and supply relevant data for decision. मार्केटिंग रिसर्च काय करतं मग जी काही तुम्हाला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च अंडर केलं जातं. ओके, सो ऍज इट इज घेतलं तरी चालेल. सक्सेसफुल मार्केटिंग रिक्वायर अ डिटेल अँड इन डेप्थ नॉलेज ऑफ द मार्केट. ओके, मग ते कंझ्युमरशी रिलेटेड असू शकेल, कॉम्पिटिटरशी रिलेटेड असू शकेल, मार्केटच्या ट्रेंडशी रिलेटेड असू शकेल, वॉट एव्हर. अँड दिस इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड बाय मार्केटिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी. सेकंड पॉइंट, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. सेम टाइमला लिहून घ्या फटाफट, परत आपण रिवाइज करणार आहोत. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. मार्केटिंग रिसर्च सप्लाय व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन about the product to marketing executive. These help the decision maker to take appropriate product related decision. Okay, product information. मग जसं की आपण सांगितलं मार्केटिंग रिसर्च काय करतं, मार्केटिंग रिसर्च काय करतं तर तुम्हाला हवे असणारी इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड करतं. So marketing research provide valuable information to the marketing executive to take a product related decision. आता इथे सिंपली काय मेन्शन करू शकता तुम्ही, marketing research provide valuable information regarding product. Okay, regarding product, and this information is useful to take a decision. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही डिसिजन मेकिंग साठी यूज करू शकता. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट अँड 2. Yes, ma'am. ओके, 4 पॉइंट झाले की आपण रिवाइज करू. पॉइंट नंबर 3, इन्फॉर्मेशन अबाउट कंझ्युमर. आता इथे प्रत्येक पॉइंट मध्ये हेच असणार आहे, इन्फॉर्मेशन अबाउट कंझ्युमर, इन्फॉर्मेशन अबाउट प्रमोशन. सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच सांगता येईल, मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट कंझ्युमर. मग कंझ्युमरशी रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन आहे हे पुढे मेन्शन करायचं आहे. ऑल मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आर कंझ्युमर सेंट्रिक. है ना, म्हणजे कोणतीही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी असेल ही कशी असणार आहे तर कंझ्युमर सेंट्रिक असणार आहे. Therefore, up-to-date and accurate data about consumer is very important to marketing executive. मग कंझ्युमर जर तुमचा सेंटर पॉइंट असेल तर त्या कंझ्युमरशी रिलेटेड अप टू डेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च अंडर केलं जातं. ओके, सो मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड अप टू डेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कंझ्युमर. लाईक मग कंझ्युमरशी रिलेटेड कोणते आहेत, लाईक डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, देन लोकेशन, इन्कम पॅटर्न, एज ग्रुप, एक्सपेक्टेशन, वॉन्ट, नीड, वॉट एव्हर तुम्ही ऍड करू शकता ज्या कंझ्युमरशी रिलेटेड असणार आहे. ओके, सो काय मेन्शन कराल थर्ड पॉइंट मध्ये, ऑल मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आर कंझ्युमर सेंट्रिक. Therefore, up to date and accurate data about consumer is very important thing to marketing executive. ओके, आणि मग थर्ड मध्ये सांगा, दॅट इज वाय मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड रेग्युलर सप्लाय टू That is why marketing research provide regular and up-to-date information regarding consumer to the marketing executive. Okay, marketing executive ला डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च अंडर केलं जातं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. अरे बोला, पॉइंट नंबर 3 Yes, कंप्लीट Yes, लक्षात आला का? ma'am. हा,
first sentence, all marketing activity are consumer centric. Therefore, up to date and accurate data about consumer is essential to take a correct decision. असं म्हणू शकता तुम्ही शॉर्ट मध्ये. That is why marketing research provide up to date and correct information regarding consumer, such as age, group, pattern, income, habit, etc. etc. Point number 4, information about promotion. Advertising, sales promotion, personal selling, and public relation are the components of promotion mix. So research on promotion mix enable the marketing executive to take decision on important issue. आणि हे appropriate mix कोणते यूज करायचे आहेत? This information provided by marketing research. फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय सांगा? प्रमोशन काय आहे? Information about promotion. So advertising, sales promotion, public relation, personal selling are the components of promotion mix. Okay, आणि सेकंड मध्ये मेन्शन करा मग मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दीज कंपोनंट्स. आणि ह्या कंपोनंटची रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड करेल. इज इट क्लियर? पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चला एक 2 मिनिट घ्या, रिवाइज करूया. Point number 5, information on distribution. Marketing research can be used to collect and supply information about distribution network to ensure smooth and steady flow of goods and services to the final consumer. Okay, म्हणजे जसं की आपण लास्ट पॉइंट मध्ये बघितलं, मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कंझ्युमर और रिगार्डिंग मार्केट. मग फक्त मार्केटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे का मार्केटिंग रिसर्च? नो. तर मार्केटिंग रिसर्च काय करेल? डिस्ट्रीब्युशनची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सो काय सांगितलेलं आहे इथे? मार्केटिंग रिसर्च can be used to collect and supply information regarding distribution network. Okay, मग डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची इन्फॉर्मेशन कशासाठी महत्त्वाची आहे? To ensure smooth and steady flow of goods and services to the final consumer. कंझ्युमर पर्यंत इझिली गुड्स आणि सर्व्हिसेस ह्या स्मूथली रीच होणं महत्त्वाचं आहे. Such as selection, suitable channel, cost of distribution, location of wholesaler, etc. etc. मग ह्या डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणती इन्फॉर्मेशन असणार आहे? तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे ऍड करावी लागेल. ओके, सो काय सांगाल? मार्केटिंग रिसर्च कॅन बी यूज टू कलेक्ट अँड सप्लाय इन्फॉर्मेशन. एक मिनिट हा. Okay, we will continue. So काय मेन्शन कराल? Marketing research can be used to collect and supply information about distribution network. About distribution network such as. इथे such as मेन्शन करा आणि मग डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची रिलेटेड इन्फॉर्मेशन कोणती असणार आहे हे ऍड करा पुढे. Such as selection of suitable channel, cost of distribution, location of wholesaler, etc. Is it clear? Yes, ma'am. हा, परत सांगू का मी एकदा? इन्फॉर्मेशन ऑन डिस्ट्रीब्युशन. मार्केटिंग रिसर्च कॅन बी यूज टू कलेक्ट अँड सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. इथे फुल स्टॉप द्या किंवा इथे कंटिन्यू करा. सच ॲज डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची इन्फॉर्मेशन कोणती आहे ते पुढे ऍड करायला लागेल. Marketing research can be used to collect and supply information about distribution network, such as, इथून कंटिन्यू करा मग, such as selection and suitable channel, cost of distribution, location of wholesaler, etc. Next point, information about competitors.
Marketing research provide information about competitors. First sentence. Marketing research provide information about competitors. मग कॉम्पिटिटरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कोणती आहे? सो कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी, कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट प्राइस ह्या पुढे ऍड करू शकतो. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नीड टू हॅव इन डेप्थ अँड अप टू डेट accurate information about the competitors. So marketing research collect and supply data in all issue relating to competitors and competition. जनरली कोणते असतात तर कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी काय आहेत, कॉम्पिटिटरच्या प्रोडक्टची प्राइस काय आहे, प्रमोशनचे टूल्स त्यांनी कोणते यूज केलेले आहेत हे पुढे मेन्शन करू शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. बाकीचे कुठे गेले रे मेंबर? आवाज नाही देते ते. हा Yes, ma'am. Ma'am. हाँ बोलो, रिपीट करो अभी पॉइंट. अक्षता, अनिशा, अंकिता, जुलेखा बोलो. Information on distribution. कौन सांगेल? श्रद्धा. हाँ Information distribution. Marketing research can be used to collect and supply information about distribution network, such as selection of suitable channel, cost of distribution, location of wholesaler. okay, good. Last point, other information. Marketing research is also useful to marketing executive in many way. मग बाकीचे जे सोर्सेस आहेत ते मेन्शन करा. To identify business problem, to identify data need and resources of data, sources of data, to bridge information gap between data available and the data required, and to improve the quality of marketing decision. Okay, so here as it is येऊ दे. Marketing research is also useful to marketing executive such as, आणि हे पॉइंट आले पाहिजे. पुटअप करा वन बाय वन फटाफट. Okay, we'll start. Next question. Explain merit, benefits and importance of marketing research. First point, benefits to top management. First, benefit to top management. To design and develop marketing objective. That means marketing research is useful to design and develop marketing objective. To design and develop internal control, to allocate available resources and demographic information. ह्या सगळ्यासाठी काय करेल मार्केटिंग रिसर्च हे हेल्प करेल. सो काय मेन्शन कराल? मार्केटिंग रिसर्च इज useful to top level management regarding design and develop marketing objective, design and develop internal control, allocate available resources and demographic information. ओके, सो पहिल्या सेंटेन्स मध्ये फक्त सिंपली ऍड करा मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू टॉप लेवल मॅनेजमेंट सच ऍज. कशासाठी? मग हे ऍज इट इज पॉइंट येऊ दे. सेकंड सेम असेल बेनिफिट टू द मॅन्युफॅक्चरर. मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू द मॅन्युफॅक्चरर सच ऍज. कशासाठी असेल? आयडेंटिफाय न्यू मार्केट अपॉर्च्युनिटी, टू स्टडी द मार्केट साइज, कॅरेक्टरिस्टिक, मार्केट ट्रेंड, टू स्टडी मार्केट सेगमेंटेशन अँड प्रोडक्ट पोझिशनिंग. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am.
Yes, ma'am. पहिल्या सेंटेन्स मध्ये लक्षात आलं का काय मेन्शन करायचंय? मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू मॅन्युफॅक्चरर. मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू दी टॉप लेवल मॅनेजमेंट सच ॲज. कशासाठी? हे पुढे 1 by 1 ॲज इट इज एवढी. हे शॉर्ट करूनच तुम्हाला दिलेली आहे. पॉइंट नंबर 3, बेनिफिट टू द गव्हर्नमेंट. मार्केटिंग रिसर्च हेल्प्स टू दी गवर्नमेंट. मैडम 5th पॉइंट है। सॉरी, क्या हुआ? मैम 5th पॉइंट है। आवाज नहीं येते मैडम ये 5th है। अरबीना, कुछ डाउट है आपको? मैम मैडम पॉइंट नंबर 5th पॉइंट है। पॉइंट है मैडम। एक मेसेज टाका बरं, मला आवाज क्लिअरच नाही येते. हमें पॉइंट नंबर 5 चालू है आपका। एक मिनिट. ओके ओके ओके. एक स्लाइड स्किप झाली का? बरं. मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चर. ओके. पॉइंट नंबर 3, बेनिफिट टू द होलसेलर अँड रिटेलर. मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू दी wholesaler and retailer regarding selection of suitable product for trading distribution, to provide after sale services, to design interior and exterior display, and to arrange for free home delivery services. ओके. मग इथे मार्केटिंग रिसर्च काय करेल? होलसेलरला आणि रिटेलरना हेल्प करेल. कशासाठी हेल्प करेल मार्केटिंग रिसर्च? टू सिलेक्ट द सुटेबल प्रोडक्ट फॉर ट्रेडिंग. म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपचं प्रोडक्ट हे कंझ्युमरना सेल केलं पाहिजे. ओके. सेकंड, टू प्रोव्हाइड आफ्टर सेल सर्व्हिसेस. रिटेलरनी किंवा होलसेलरनी आफ्टर सेल सर्व्हिसेस कोणत्या प्रोव्हाइड करायच्या आहेत हे सांगावं लागेल. टू डिझाईन इंटिरियर अँड एक्सटिरियर डिस्प्ले. आता हे सुद्धा तुम्हाला मार्केटिंग रिसर्च मधून तुम्ही काय करू शकता, याचे आन्सर फाइंड आउट करू शकता की तुमच्या स्टोअरचं इंटिरियर हे कसं असायला हवं, एक्सटिरियर हे कसं असायला हवं. सो दीज इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मार्केटिंग रिसर्च as well as to arrange for free home delivery services. आणि कंझ्युमर सॅटिस्फाय होण्यासाठी फक्त प्रोडक्ट क्वालिटी महत्वाची आहे का हो? नाही. तर त्याचबरोबर तुम्ही काही एक्स्ट्रा सर्व्हिसेस सुद्धा कंझ्युमरना देणं महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट, बेनिफिट टू द ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. So marketing research is help to the advertising agency such as regarding latest trend in advertising field. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचे सध्या मीडियाज कोणते पॉप्युलर आहेत हा ट्रेंड तुम्ही सांगू शकताय. इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस टाइप्स ऑफ मीडिया. माईक कोणाचं तरी ऑन आहे, जरा ऑफ करा. अंतुले जुलेका. Information on various types of media, product information and target audience. So as per the target audience, here marketing research provide information regarding advertising media. मग आता तुमचा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे, जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं. जर चिल्ड्रन असेल तर तुम्ही कोणता मीडिया सिलेक्ट करायला हवा, जर यूथ असेल तर कोणते मीडिया सिलेक्ट करायला हवे. So all this information provided by marketing research to the advertising agency. Okay. Is it clear? Point number 3, 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Next, benefit to the government. Marketing research is useful to the government also regarding to understand consumption pattern, to decide production and supply goods, to identify sources of supply, to decide stock requirement, and to find out present and future demand. ओके. आता ह्यावरून काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात किंवा काही गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी असतात, तर ह्या काय होऊ शकतात, तर हे प्रोव्हाइड करू शकतात मार्केटिंग रिसर्चच्या हेल्पने. नेक्स्ट, बेनिफिट टू दी कंझ्युमर. मार्केटिंग रिसर्च इज ऑल्सो हेल्पफुल टू दी कंझ्युमर बिकॉज काय होणार आहे, जेव्हा सगळे रिसर्च करतील, म्हणजे मॅन्युफॅक्चरर रिसर्च करणार आहे, होलसेलर रिसर्च करतील, डिस्ट्रीब्युटर रिसर्च करतील, नक्कीच हे कशासाठी आहे, तर कंझ्युमर साठी आहे. दॅट इज वाय मार्केटिंग रिसर्च इज युजफुल टू दी कंझ्युमर ऑल्सो.
सच ॲज अवेलेबिलिटी ऑफ व्हरायटी ऑफ गुड्स. म्हणजे जेव्हा कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन मार्केटरला समजतात किंवा कंझ्युमरची नीड काय आहे हे मॅन्युफॅक्चररला लक्षात येतं, तेव्हा ते नक्कीच काय करणार आहेत. That time manufacturer and businessman produce variety of goods as per the consumer expectation, right? First point. Then when manufacturer preference marketing activity regarding distribution channel. सपोज मॅन्युफॅक्चररने काय ठरवलं की डिस्ट्रीब्युशन चॅनलचं सुद्धा आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचं आहे आणि म्हणून त्यांनी मार्केटिंग रिसर्चला इम्पॉर्टन्स दिलं. ॲज द रिझल्ट सप्लाय ऑफ गुड्स ॲट द राईट टाइम, राईट प्लेस, राईट प्राइस टू दी राईट कंझ्युमर. आणि तुम्ही प्रॉपर कंझ्युमर पर्यंत काय केलेली आहे, गुड सर्व्हिसेस हे अवेलेबल करून दिलेली आहे. देन अवेलेबिलिटी ऑफ न्यू अँड इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट. जेव्हा आपण कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन विचारात घेतो तेव्हा नक्कीच मॅन्युफॅक्चरर काय करतील, इनोव्हेटिव्ह प्रोडक्टला इम्पॉर्टन्स हे देणार आहे. सो ह्याचा बेनिफिट मात्र नक्कीच कंझ्युमरला होऊ शकतो. अँड लास्ट, प्रोटेक्शन ऑफ कंझ्युमर राईट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कंझ्युमर राईट आता आपण म्हणतो ना, मॉडर्न डेज मध्ये ह्या गोष्टीला फार महत्व दिलेलं आहे, कंझ्युमर राईट. सो जे काही तुम्ही प्रोडक्शन घ्याल त्यामधून कंझ्युमरचं प्रोटेक्शन होणं महत्वाचं आहे. कुठेही तो हार्म होता कामा नये किंवा कुठेही बॅडली तुमचं प्रोडक्ट कंझ्युमर वरती इफेक्ट होता कामा नये. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मार्केटिंग रिसर्च काय करतं तर हेल्प करेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, And last ma'am. point, Yes, ma'am. benefit to the small businessman. Marketing research is useful to the small businessman also regarding information about the market, consumer, competitors. Okay, मग मार्केटमध्ये कोणत्या टाईपचे कंझ्युमर आहेत, इन्फॉर्मेशन ट्रेंड काय आहे, कॉम्पिटिटर्स कोणते आहेत, हे स्मॉल बिझनेसना प्रोव्हाइड करेल. लोकेशन ऑफ सुटेबल प्लेस फॉर स्टार्टिंग द बिझनेस. ओके, म्हणजे स्मॉल बिझनेस आहे तर तो कुठे स्टार्ट करायला हवाय, त्याचं लोकेशन प्रॉपर काय असायला हवंय. ऑल दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मार्केटिंग रिसर्च. देन फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय दी गव्हर्नमेंट. आणि ह्या तुम्हाला माहित असेल तर स्मॉल स्केल बिझनेसना गव्हर्नमेंटच्या बऱ्याच फॅसिलिटी मिळतात बघा, है ना. सो ह्या फॅसिलिटी कोणत्या आहेत, ह्या फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च अंडर केलं जाऊ शकतं. That means marketing research provide information regarding government facility to the small businessman. Then for storage of goods, storage कुठे केलं पाहिजे ही इन्फॉर्मेशन सुद्धा मार्केटिंग रिसर्च मधून अवेलेबल होऊ शकते. And any other data required for taking marketing decision. आणि मार्केटिंग रिसर्च डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला ज्या डेटाची आवश्यकता आहे, all this data and up to date data provided by marketing research activities. Is it clear question? Yes, ma'am. So हा तुम्हाला सेल्फ स्टडी साठी दिलेला आहे. लास्ट फक्त ऍज इट इज ऑलमोस्ट घेतला तरी चालेल कारण आपण शॉर्ट केलेला आहे.